नमस्कार, मी मिस मॅनर्स. बऱ्याच दिवसांनी भेटायला येण्याची कारण मी काही तुमच्यासारखी रिकामटेकडी नाही. असो, आजच्या संस्कार वर्गाचा विषय आहे राखी. राखी म्हणजे सावंतांची कन्या नाही बरं का, असे फुटकल विनोद करण्या एवढी माझी बौद्धिक कुवत कमी नक्कीच नाही. असो, फ्रेंड झोन सारख्या आता नव्या रूपाला आलेल्या पाश्चात्य कल्पनाचे मूल आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये सापडेल. आपल्याला जो मुलगा प्रोतकतो त्या मुलाला राखी बांधून मानलेला भाऊ बनवणे हे अत्यंत कुशल्याचे काम भारतीय स्त्रिया प्राचीन काळापासून करत आलेल्या आहेत. तर आजच्या संस्कार वर्गात शिकूया ह्याच रक्षाबंधनाची काही शिष्टाचार. सर्वप्रथम राखी निवडताना आपल्या भावाची मंगट आणि फाटक ह्यातला फरक ओळखावा. आणि राखी आहे का तोरण असा प्रश्न प्रज्ञासारखा अत्यंत बटबटीत मिनक किंवा LED लाईट्स असलेल्या राखी निवडून नाहीये. जर तुमचा भाऊ काही कारणाने बाहेर गावी राहत असेल तर त्याला पोचताना राखी फाटवा. पुरोगामी लोकांनी भावाच्या मंगताचा फोटो घेऊन राखी फोटोशॉप केली तरी चालेल, पण कृपा करून फेसबुकवर तुमच्या आणि तुमच्या भावाचा फोटो टाकून वेद्य बहिणीचे वेद्य मायाचे प्रकटीकरण करू नका. रक्षाबंधनाच्या शिष्टाचारांपैकी 2 अति महत्वाचे म्हणजेच ओवाळणे आणि ओवाळणी देणे. ह्या दोन्ही गोष्टींसंबंधीचे शिष्टाचार काळजीपूर्वक ऐका. सर्वप्रथम ओवाळणे. ओवाळताना थंबान अत्यंत नाजूकपणे भावाच्या चेहऱ्यासमोर गोलकर फिरवा. स्वतःला घुमार मधली दीपिका पदुकोण समजून हातातला दिवा घरघर विरवू नका. तसेच कपाळावर कुंकवाचा तिळा लावून झाल्यावर त्या तिल्याला लावून अक्षता डोक्यावर टाकाव्या. हे करताना काळजी घ्यावी की साधारण 2 ते 3 तांदूळच पुरवावेत, कारण तुमच्या भांजूराजांचे डोके कितीही सुपीक असले तरी त्यावर भात क्षती होणे शक्य नाही. लक्षात ठेवा, अर्ध्या वाटी तांदूळात एका माणसाचे जेवण होऊ शकते, त्यामुळे तांदूळ जपून वापरा. शिवाय स्वतःच्या लहान तोंडात किती मोठा घास घेता येतो ह्याचा अंदाज प्रत्येकाला असतो. त्यामुळे भावाच्या तोंडात अख्खीच्या अख्खी बर्फी खुंबणे अत्यंत अचरजपणाची ठरते, नाही का? आता वळूया ओवाळणीकडे. शासकीय आकड्यानुसार असे लक्षात आले आहे की ओवाळणीतून मिळणारे पैसे हे भारतीय मुलींच्या उपजीविकेचे एक महत्वाचे साधन आहे. त्यामुळे ओवाळणीमध्ये पैसेच द्या अशी मागणी अनेक सामाजिक संस्था करत आहेत. पण जर 101 रुपये देण्याची चिंधीगिरी करणार असेल तर एकच सांगा, राहू द्या, तुमचे नाव पाहिजे का? पण तरीही एखादी वस्तू देण्याचा आग्रह असेल तर कृपया पेन वगैरे देऊ नका, कारण आम्ही तुम्हाला जज करू. त्यामुळे गिफ्ट अत्यंत काटेकोरपणे निवडा, कारण तुमच्या लफड्याबद्दल किंवा तुमच्या उशीखाली सापडलेल्या सिगारेटच्या पाकिटाबद्दल आईला सांगायचे का नाही का तुम्ही दिलेल्या गिफ्टवर थांबण्यात येईल. आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट, तुमचे आणि तुमच्या भावाचे प्रेम कितीही दृढ असलं तरी ती राखी चिरकालीन टिकेल हा भाबडा आणि भाजेल आशीर्वाद तुमचा पाशीच ठेव. कारण तुमच्या प्रेमासारखी घट्ट राखी बांधली तर मंगताला खाजूतण्याची संभावना असते. त्यामुळे राखी बांधताना ती सहजतेने सोडता येईल अशा प्रकारे बांधावी, म्हणजेच एक निर्घात आणि एक सुरगात. तुमच्या अधिक माहिती करता ह्याचा एक प्रात्यक्षिक बघूया. गेल्या व्हिडिओमध्ये काटा खुपसला, पण आता हे खूपच होत आहे. तर भाडीपा आणि मिस मॅनर्स परिवारातर्फे तुम्हाला सगळ्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि भाडीपाला सबस्क्राईब करा.